त्यातील दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही तैनात करू शकता. थँक्यू. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे सोनाट संघ आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याच वेळेला हातलोट संघ देखील 2 विजय संपादित करत असताना या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये या सामन्यातील विजेता संघ खूप काही अचीव करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एकंदर जर विचार केला तर अ गट आणि ब गटातील ही लढत आपण पाहतोय. तब्बल अ गटामध्ये विचार केला तर 8 संघांचा समावेश होता आणि त्यापैकी हे 2 अव्वल दर्जाचे संघ एकमेकांच्या समोर तिसऱ्या फेरीतील ही लढत आपल्या समोर सुरू असताना गोलंदाज सुजित यांचा वापर केला जातोय. मला वाटतं सुजित अनुभव संपन्न गोलंदाज आहेत. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 5 षटकांची ही लढत आहे त्यामुळे योजनाबद्ध पद्धतीने तुम्हाला धावफलकावरती धावा उभाराव्या लागतील. कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये जरी 4 आणि 5 षटकांमध्ये 1 षटकाचा फरक असला तरी सामन्याला कलाटणी देण्यासाठी 1 षटक पुरेसं असतं. आणि त्यामुळेच ही जी लढत आहे कारण इथे तुम्हाला पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 असे 2 षटकं मिळतील ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारू शकता. यावेळेला जोरकस फटका खेळण्याचा मानस वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर 1 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आहे. आणि हेच कारण आहे की लाईन आणि लेन जर आपण पाहिली तर सातत्यानं उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळते. एनिथिंग अराउंड लेग स्टंप विल बी पनिश्ड. आणि त्यामुळेच की काय गोलंदाजीचा मारा हा सातत्यानं आपल्याला उजव्या एसटी आणि उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळतोय. 38 सर्कलला जर पाहिलं तर मिड ऑफ आहे. 38 सर्कलमध्ये थोडासा वाईडिश मिड ऑफ उभा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर उभा आहे. शॉर्ट पॉइंट उभा आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडासा अपीच ड्राईव्ह होता. चेंडू हवेमध्ये काही काळ वास्तव्य करत होता. असं वाटलं होतं की कदाचित क्षेत्ररक्षकाच्या पर्यंत हा चेंडू रीच करतोय की काय. परंतु जसा फटका खेळला सिंगलसाठी मात्र दोनही फलंदाज पुढे सरसावले आणि हे होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील त्यावेळेला सातत्यानं स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. कारण नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला तितकीच संधी देणं ही गरज आहे. यावेळेला मात्र संधी मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झालाय आणि त्याचा फायदा साईड स्क्रीनच्या ठीक वरून चेंडू सीमारेखा पार ऍज स्ट्रेट ऍज एरो षटकार. दीप सँडी ज्याची ओळख आहे षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करणं. इथे मात्र 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिला चेंडू डॉट त्यानंतर 2 धावा त्यानंतर मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळाली संदीपच्या बॅटमधून. आणि त्यानंतर जशी संधी मिळाली 1 षटकार मात्र या फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला जरूर आला. ओळखलं संदीपनं हा षटकातील शेवटचा चेंडू आहे. याच्यावरती मात्र सिंगल घेतले. स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. यावेळेला एंड असेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हिटिंग एंड. कारण वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली तर ज्यावेळेला ट्रॅक एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र डावखुऱ्या हाता फलंदाजासाठी ही उपयुक्त विकेट मानली जाते. आणि ज्यावेळेला आपण बेलापूर एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र ही विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त मानली जाते. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि बिनबाद 11 ही सुरुवात मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 5 षटकांची ही लढत आहे. किमान 60 ते 65 धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल आणि जर का पहिल्या सत्रामध्ये 60-65 धावा धावफलकावरती आल्या तर मात्र एक चुरशीचा सामना आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळेल. तर संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा येणं हे 4थ्यांदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये घडतंय. एकूण जर विचार केला तर ही 8वी लढत मैदानावरती सुरू आहे. आणि 8 पैकी 4 वेळा असं झालंय की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आल्यात आणि कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला नाहीये. इत्तंभूत माहिती ऍज अ स्कोरर आज आमच्या समोर जोडले गेलेत विघ्नेश मडवी नेरूळ आणि अप्रतिम गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील येते. इत्तंभूत माहिती असं म्हटलं जातं ना की समालोचक त्यावेळेला समालोचन करत असतात त्यांच्या पाठीचा काढा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आदिशक्ती 11 सोंडपार आयोजित आदिशक्ती चषक 2023च्या माध्यमातून. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. वाऱ्याचा ओघ जर आपण पाहिला तर आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फलदायी आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होत आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावा जरूर 11 आल्यात परंतु धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं आहे. एक्सेलरेट करणं गरजेचं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी जर कोणावर असेल तर ती सँडीवरती. यावेळेला पॅडलाईनचा चेंडू होता.
फटका फसलाय, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, झेल मात्र सुटतोय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सँडीला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. 2 धावा येत आहेत धाव फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 13 धावा धाव फलकावर. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे, स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय. या प्रकारचा फटका नक्कीच अपेक्षित नाहीये सँडीकडनं, कारण जो ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी. पहिल्या 2 सामन्यांमध्ये सुरुवात मिळाली होती, तो सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरला होता. हा सामना महत्वपूर्ण आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, बॉडी वेट ट्रान्सफर केलाय आणि चेंडूला मात्र विरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. नाईन्टीन रन्स 19 धाव फलकावरती. 2 षटकार. फलंदाज संदीप सँडीच्या बॅटमधून यावेळेला मात्र सरळ बॅटने चेंडू खेळलाय, संधी निर्माण केली आहे, ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडलाय फलंदाज सँडी. बॅक टू द पॅव्हिलियन. अंदाज कॅप्टन हिमसेल्फ सुरेश मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. आणि कॉन्फिडन्स लेवल जर पाहिला, ही मी म्हणेन की सर्वाधिक महत्वाची भूमिका असणार आहे ॲज अ कॅप्टन. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची मुभा आणि 3ही क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर ऑनसाईडला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचशा नियमावली आहेत आणि या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 3ही क्षेत्ररक्षक ऑनसाईडला होते. थोडासा ट्रॅप रचला गेला होता, जाळं भिंडलं गेलं होतं फलंदाज सँडीच्या आजूबाजूनं. यावेळेला मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र येतोय, तोपर्यंत मिळते फलंदाजांना संधी. धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवरती देखील. 2 षटक समाप्त होत आहे. दुसरा आणि त्याचबरोबर सुमधुर संगीताचा नजराणा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक 11 धावांचं, दुसरं षटक 11 धावांचं. दोनही षटकांमध्ये धावा आल्यात 11, परंतु दुसऱ्या षटकाचं वैशिष्ट्य राहिलं की एक फलंदाज गमावला. सोनाट संघानं हातलोट या संघाविरुद्ध खेळत असताना सँडी सारखा मोठा फलंदाज गमावल्यावरती इथे मात्र जबाबदारी आली आहे. दोनही खेळाडू
सुरेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा नेहमीच त्या संघातील सर्वोत्तम खेळाडू असतो आणि तोच जर संघनायक असेल तर मी म्हणेन की यापेक्षा आणखीन काय चांगलं या संघासाठी नक्कीच होऊ शकतं. 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा हा मानकरी आहे. आत्मविश्वास एक वेगळ्या उंचीवरती आहे आणि असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये तुमचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन त्याच वेळेला येतं ज्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा असतो आणि या खेळात विश्वास जर आपण पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती आहे. हॅलो, गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सुजितचा वापर केला जातोय. यावेळेला ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण विखुरले गेले. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलमध्ये पाहतोय आणि उर्वरित 5 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईन पेट्रोलिंग करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, स्वीपर कव्हर मध्ये तैनात आणि पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि गली देखील आहे. यावेळेला चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र केवळ दर्शक बनून चेंडू जात आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक फ्लॅट बॅटेड षटकार. चेक तर षटकार मच नीडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं, गरज होती कारण दबाव होता. तब्बल 6 चेंडू कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नव्हता आणि या षटकारानं मी म्हणेन की कुठेतरी सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न, सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र करत असताना सोनाट विरुद्ध हातलोट या 2 संघादरम्यानची लढत आपण या मैदानावरती पाहतोय. हातलोट संघाचा या स्पर्धेतला प्रवास जर आपण पाहिला तर उतेकर वाडवली संघावरती पहिला विजय नोंदवला. त्यानंतर मात्र कुमठे संघाला नमवत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. सोनाट संघाचा प्रवास जर या ठिकाणी पाहिला तर कळमगाव उफाळे संघाला नमवत असताना पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर NKCC अहिर या संघावरती मात करत असताना सोनाट संघाने मात्र या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील ही लढत आपल्या समोर आहे. रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिलं तर कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 षटकांचा वाजवी केस संपलाय आणि पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. जोपर्यंत हा ड्रिंक्स ब्रेक होईल जाऊयात सुमधुर संगीतासाठी DJ यांच्याकडे. फलकावरती उभारणं बंधनकारक आहे. एनिथिंग अराउंड 55-50 विल बी चेसेबल टार्गेट, कारण 5 षटकांची लढत आहे. एका षटकाचा ऍडव्हान्टेज हा नक्कीच असणार आहे. सुजितनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केले. सुजितच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटकं 0 निर्धाव आणि या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 12 म्हणजेच 23 धावा त्याच्या 2 षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. इट्स अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू थोडासा दबाव होता गोलंदाजावरती, परंतु दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. इथून जर तुम्हाला भक्कम स्थितीमध्ये संघाला पाहायचा असेल, कारण हातलोट संघ हा देखील तितकाच ताकदवर संघ आहे आणि सोनाट संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी बरोबरच गोलंदाजी
ही देखील त्यांची कमालीची राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे जो काही टार्गेट तुम्हाला मिळेल तो टार्गेट अचीव्ह करत असताना या गोष्टीचा देखील तुम्हाला उल्लेख नक्कीच करावा लागेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, बँग ऑन टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, यष्टांचा अचूक वेध, फलंदाज बाद. ची गरज होती का या प्रकारचा फटका खेळण्याची, कारण लाईन्स पूर्णतः मिस केली गेली. चेंडू जज झाला नाहीये, चेंडूला वेगानं आला आणि अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केला. हा फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय दीपक, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि प्रथमेशने काय केलंय तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, दुसऱ्या धावेचा मानस देखील दाखवला नाहीये दोनही फलंदाजांना, कारण अंतिम षटकांचा खेळ सुरू आहे. स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, आणि या स्लॉग ओव्हर मध्ये जितका जास्त चेंडू सुरेश फेस करेल संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे, कारण गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये, दमखम आहे त्याच्या फलंदाजीमध्ये, आणि एकंदर फॉर्म जर आपण पाहिला तर चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सोनाट संघाला इथून जर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र सुरेशचं शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं हे बंधनकारक असणार आहे. आणि तोच खेळ सुरेशच्या माध्यमातून मैदानावरती केला जाणार का आपल्या संघाला इथून भक्कम स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तुटवला, एक धाव पूर्ण. प्रथमेश आहे डेंजर एंडला, डायरेक्ट हिट इज रिक्वायर्ड, परंतु दैव बलवत्तर ठरते असं म्हटलं जातं ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आहे, कारण डायरेक्ट हिट वरती विकेट गमावण्याची नौबत देखील येऊ शकली असती. सुरेश स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची, आणि तो मोठा फटका सुरेशच्या बॅट मधनं येणार का, आतुरता लागली आहे. थोडंसं शांत वातावरण आपल्याला नक्कीच चंबूमध्ये पाहायला मिळते सोनाट संघाच्या, परंतु या शांतीला षटकार येणं गरजेचं आहे, आणि तो षटकार आलाय, टाळ्यांचा कडकडाट होतोय, आणि या षटकाराची गरज ती, आणि ती गरज मात्र पूर्ण केली आहे फलंदाज सुरेशना. जाऊन पोहोचलाय 44 धावा धावफलकावरती आलाय, आणि सुरेश मात्र जितके वेळ मैदानावरती उभा राहील ना, मी म्हणेन की प्रतिस्पर्धी संघासाठी हा मोठा अडसळ असणार आहे. अर्थातच धावा कितपत धावफलकावरती उभारला जाणार याकडे देखील तमाम क्रीडा रसिकांच्या नजर आहेत, परंतु त्या अगोदर नजर आहेत त्या फलंदाज सुरेश वरती. 2 बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच, कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूचा एका वेगळ्या उंचीवर, आणि गोलंदाजावरती इथे मात्र केलं जातंय आक्रमण. यावेळेला टार्गेट झोन केला जातोय लॉंग ऑन, आणि लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय हा आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. करायचं असेल ना तर प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम खेळाडूवरती आक्रमण करा, म्हणजे इतर खेळाडू हे आपसुकपणे दबावाखाली येतील. यशला मिळालं होतं यश, फलंदाज बाद केला होता, परंतु त्यानंतर मात्र सुरेश नावाचं वादळ घोंगावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इट्स अ व्हाईट बॉल, पंच इशारा करतायत, डाव्या एष्टीला सोडून जाणारा हा चेंडू आहे. फलंदाज सुरेश मात्र काय कमालीचा खेळ मैदानावरती करतोय, अप्रतिम. मी म्हणेन आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता, आपल्यामध्ये असणारी कौशल्य, कलागुण हे सर्व काही पणाला लावत असताना मात्र आपल्या संघाच्या डावाला सावरण्याचं काम सुरेश यावेळेस मैदानावरती करत असताना संघनायक कशा प्रकारचा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरेश हा खेळ मैदानावरती साकारत असताना.
यावेळेला सिंगल आली आहे थ्रू द कव्हर हा चेंडू खेळलाय आणि कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये मिळतील धावा 4 चेंडू सीमारेषा पार चौकार आणि नंतर मात्र मैदानावरती सुरेश नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्ती अखेर 55 धावा आल्यात इथून मात्र आपल्याला एका सेफ झोन मध्ये पाहताना नक्कीच पाहायला मिळतोय सोनाट हा संघ परंतु क्रिकेट आहे मित्रांनो हातलोट संघामध्ये देखील ती ताकद आहे ती गुणवत्ता आहे ती क्षमता आहे आणि तशा प्रकारचा खेळ या संघाकडे देखील आहे लक्ष असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातात कारण यावेळेस चेंडू मात्र सोपवला गेलाय गोलंदाज चंद्रकांत अर्थातच चंदू यांच्या हातामध्ये सर्वाधिक अनुभवी गोलंदाज आणि फिरकीचा जादूगार अ मॅन विथ अ गोल्डन आर्म पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता पण हा फरक असतो एका सेट बॅट्समन मध्ये आणि एका न्यू कमर बॅट्समन मध्ये हा चेंडू जर सुरेशच्या बॅटमध्ये आला असता तर नक्कीच या चेंडूवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या कारण क्रिकेटमधला हा सर्वात खराब चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू होता परंतु असं म्हणता जातं ना की जर तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी असेल तर खराब चेंडूवरती देखील तुम्हाला विकेट्स या कधी कधी प्राप्त होतात इथे विकेट्स मिळाली नाहीये परंतु मी म्हणेन की दैव बलवत्त ठरलंय गोलंदाजाचं की ज्या चेंडूवर चौकार षटकार असायला हवा होता त्या चेंडूवरती मात्र मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव यावेळेला चांगला कमबॅक आहे गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली गेली आहे थोडासा आचाळभूत नजरेनं फलंदाज केवळ पाहत राहिला या चेंडूकडे परंतु ही वेळ पाहण्याची नाहीये कारण अभि नाही तो कभी नाही मैदानावरती तुमचा सर्वोत्तम खेळ हा तुम्हाला साकारावा लागेल यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय एक धाव आली आहे प्रथमेश इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे फक्त स्ट्रायकिंग एंडला बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये टाकतो आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी कारण त्याला ओळखलंय त्यांनी ओळखलंय की सुरेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपले आणि जितके जास्त वेळ सुरेश स्ट्रायकिंग एंडला राहील संघासाठी मात्र ही जमेची बाजू असेल एकूण धावा धावफलकावर 58 रन्स ऑन द बोर्ड इथे मात्र विवडेन कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं अंतिम षटक हाताळलं जात आहे सर्वाधिक अनुभव असणारा गोलंदाज चंद्रकांत अर्थातच चंदू यांच्याकडून ऍज अ ओपनर म्हणून देखील आपण चंदूला मैदानाच्या आतमध्ये पाहतो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे परंतु इथे चेंडू शरीराचा वेध घेतोय चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2 आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत झालेला खेळ विसरून चला इथून पुढे तुम्हाला काय करायचंय हे मैदानावरती आखा आणि यावेळेला मात्र क्रिसच्या खोलीचा वापर फाईन लेग रिजन मधून चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा पार चौकार
ज्यावेळेला बॅटीचं लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक जेल करतोय कंप्लीट. 1 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 3 गडी बाद 4 गडी बाद धावफलकावरती धावा येत आहेत. 62 विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 63 धावांचं. 63 इज द टार्गेट. 63 धावांचं लक्ष. तर चला विनंती असेल घोडेपारूट संघ आणि आदिशक्ती 11 सोनपार संघ दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी यायचं. या पुढील ब गटातली ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत. खरं तर रविवार दिनांक 29/1/2023 रोजी आपल्याला ताकदवर संघ पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये बिरमणीचा संघ असेल, झांजवडचा संघ असेल, देवळीचा संघ असेल आणि त्याचबरोबर दाभेकरचा देखील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आदिशक्ती 11 सोनपार विरुद्ध घोडेपारूट. मला वाटतं घोडेपारूट संघाला पहिल्या सामन्यामध्ये पुढे चाल देण्यात आली होती. नशिबाची साथ मिळाली होती कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी जो संघ होता आदिशक्ती 11 पार संघ, जो काही कारणास्तव या ठिकाणी पोहोचू शकला नाही, त्यामुळे घोडेपारूट संघाला पुढे चाल दिली गेली. पहिला सामना मध्ये त्यांचा विजय निश्चित केला गेला. तर आदिशक्ती 11 सोनपार संघानं UPCC वाळणे संघाला नमवत असताना मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ब गटातून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. तर ओव्हर टू जयेशजी भोसले सर. घोडेपारूट संघाचा कर्णधार दाखल होत असताना पाहायला मिळतोय निखिल जाधव. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर विक्रोलियन्स या संघाच्या दरम्यान खुल्या गटाचं चांगलं क्रिकेट सातत्याने ज्या खेळाडूकडून खेळत असताना आपण पाहतो ना, तो निखिल जाधव या ठिकाणी आगमन होत असताना खूप साऱ्या शुभेच्छा असतील निखिल जाधव तुम्हाला. या आपण प्रवीणजी सोनकर साहेब यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. हेड इज अ कॉल. तेल आलाय. टॉस जिंकलाय घोडेपारूट या संघाने. 4 षटकांची मॅच असेल. निखिल तुम्ही इथे टॉस जिंकलाय. सगळ्याच्या सत्रापासून खूप वाट पाहिली तुम्ही या मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की मगाच्या मॅचला त्यांनी 67 सर्वात हायेस्ट स्कोर मारला होता. तर आम्ही कमीत कमी 40 किंवा 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे खुल्या गटाकडून चांगले क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. या मॅचकडे कसं पाहताय? एकंदरीत अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्यात, परंतु KSK ची ही स्पर्धा आणि हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? ओपन मध्ये खेळण्याचा अनुभव गावासाठी किंवा जिल्ह्यासाठी खेळण्यासाठी थोडं प्रेशर असतो की चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे, त्यासाठी प्रेशर असतो चांगला. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? हे आयोजन कसं वाटलं? खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांचं आयोजन तुम्ही पाहिलंय, परंतु या स्पर्धेचं आणि या KSKच्या या आदिशक्तीच्या आयोजनाचं त्याबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. मी बाहेर गेलो नाही या स्पर्धा खेळण्यासाठी. मला ही स्पर्धा खेळायची होती आणि जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही फायनल पर्यंत जाण्याचा. खूप साऱ्या निखिल जाधव तुम्हाला. तर आदिशक्ती तुम्ही टॉस जिंकला, टॉस हरला, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायचं. या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा एकंदरीत? समोर तर निखिल जाधव आहेत, तर आम्हाला जास्त धावा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण मॅचला होते सुरुवात. एक मोठं लक्ष घेऊन आघाडीची जोडी दाखल झाली आहे. या आपण वळूया समालोचन कक्षाकडे. थँक्यू. नक्कीच जयेश सर, एकंदर जर पाहिलं तर बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण 2 ताकदवर संघ आहे. मला वाटतं घोडेपारूट संघ गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि निखिलचा जर विचार केला तर सर्वोत्तम खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड झाली होती. तर खेळाचा जसा उत्तरार्ध होईल सुरू, या जोडल्या जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मराठीचा एक अप्रतिम आवाज जयेशजी भोसले सर. आघाडीची जोडी क्रीडांगणामध्ये आहे. इथे कबरला केलाय, एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. फेकी ही अचूक होती. हा खेळाडू भेटणं तितकंस सोपं नाही आहे, परंतु इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रयत्न तर तेच झाले होते. ज्या पद्धतीचा सापळा रचला गेला, क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला. रणनीतीबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकाच खेळाडूला टार्गेट करावं, किंबहुना या खेळाडूची बॅट इथे शांत जदवर आपण ठेवली ना, तर तो नेहमीच आपण आपला विजय ठरू शकतो. यासाठीचे चालू असणारे प्रयत्न. प्रतीकचा पहिला बॉल जो मात्र डॉट आला होता, दुसऱ्या बॉलवरती आली एकेरी धाव. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि चंदू गाडगे क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ऋषी सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स त्याचाही पाहायला मिळालाय, परंतु मॅच इम्पॉर्टंट आहे.
कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फॉरवर्ड तैनात करण्यात आलाय. रणनीती पहा कशी स्पष्ट पाहायला मिळाली. फ्लाय स्लीप शॉट फाईन लेग 38 मध्ये आहे. गली तैनात करण्यात आलाय, पॉइंट तैनात आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ आहे, ऑन साइडला मिड ऑन तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट फाईन लेग देखील पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर हा चेंडू उजव्या सीच्या खूपच बाहेरचा, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर चेंडू इथे मिळेल. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने जाऊन पोहोचती आहे. ती 2 धावा धावफलकावरती आहेत. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे किती नेक आहेत ना आज, हे आम्हाला पाहायचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. हाही चेंडू यस्टनच्या वरून, इथे खेळाडू बाद झालाय. क्या बात है. इथे मी म्हणेन की स्वतः मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय. चंदू गाडगे नाखुश आहे, नाराज आहे, परंतु मैदान सोडलाय. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे. खेळाडू क्रमांक 1 बाद, त्रिफळाचीत. क्या फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. या मॅच मध्ये स्वतःवरती भरोसा त्याने ठेवलाय आणि त्याने करून दाखवलंय. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज कर्णधार, आज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती ते दाखल झालेत. खेळाडू बाद झालेत. ते धावफलकावरती 1-2 धावा असताना बाद होणारा खेळाडू चंदू गाडगे, नवीन फलंदाज सचिन 3ऱ्या क्रमांकावरती. लक्ष आहे ते या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय ना, टार्गेट सेट करण्यात आलंय. अर्थात 63 रनचं टार्गेट आहे. इथे मात्र दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ आहे. खेळाडू क्रमांक 2 मॅच मधून बाहेर होईल. अर्थात सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. कवितेतली एक ओळ मला आठवते. सितारे नोच कर घर ले जाने का, खाली हात जाने का नहीं. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तेच करतोय. 2 खेळाडूंना त्याने बाद केलंय. पुढे सरसावला, पुल केलाय, चेंडू हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतात. त्या दुहेरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या दुहेरीच्या मदतीने. पहिला षटक इथे संपुष्टात आला. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद. संघ अडचणीमध्ये आहे. केवळ धावफलकावरती धावा आहेत त्या 4. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, एक मधुर संगीत ऐकूया. गीता आली आणि गीता आल्यानंतर आपण पाहिली ना, तर क्रिकेटला एक नवीन झळाळी मिळाली. सातत्याने संगीत येत असताना पाहायला मिळतं आणि संगीतमय वातावरण बनलंय. पुढचा बॉल घेऊन हलक्या हाताने टाकला गेलेला हा चेंडू डावीशी सोडून जाणारा राहिला. पंच आमच्याकडे वळत आहेत. मला आठवतं ना, टेनिस क्रिकेटमध्ये असा एक आवाजही आपण ऐकला होता, किंबहुना गीतकारही आपण ऐकला. बालम सिंगर जो मूळचा शहापूरचा आहे, सध्या आपल्यामध्ये नाही आहे, त्याची गीतं आपण टेनिस क्रिकेटमध्ये ऐकली होती. मूळचा मच्छी पकडणारा तो बालम सिंगरने गायलेली गीतं अनेक वेळेला तितकीशी प्रसिद्ध झाली. पुढचा बॉल लोअर फुल टोज. यावेळेला मात्र आपण पाहतो यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय.
टेनिस क्रिकेटने प्रसिद्धी कोणाकोणाला नाही दिली आहे. योगेश वाघ सध्याच्या घडीला एक समालोचकालाही एक मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. योगेश वाघ कर्जतचा आहे मूळचा, तो मात्र आदिवासी ठाकरी भाषेमध्ये समालोचन करतो. त्याची एक लाईन सर्वाधिक प्रसिद्ध झाली आहे. आजही तुम्ही मुंबई जर का मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरती किंबहुना इंस्टाग्राम हँडलवरती जाल ना, सूर्यकुमारच्या त्या फटक्याला सुपला शॉट म्हणून ती लाईन इतकी फेमस झाली आहे आणि योगेश वाघ ही तितकासा फेमस झालाय. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक फॅब्युलस आणि आकर्षक चौकार. सागरच्या बॅटमधून 2 मोठे फटके. हाही हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे परंतु चेंडू खाली आलाय. कोणती चुकी करत नाहीये, टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू क्रमांक 12 होईल तो मात्र इथून तिसरा. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आवश्यकता आहे ती 48 धावसंख्येची. 63चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 2 सचिन एक भेदक भरी गोलंदाजी किंबहुना कुतूहलाचा विषय राहिलाय त्याचा टप्पा, त्याची दिशा, त्याचं नियंत्रण किंबहुना त्याचा वेग. पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होतोय. हा प्रकार कट करण्याचा प्रयत्न, बॅटची चायनीज कट घेतली होती. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाकडून चुकी होती. जीवदान मिळालंय. फलंदाज नव्याने दाखल झालेला रोहितला त्याचा फायदा तो किती उचलेल ना, या गोष्टी महत्वाच्या ठरतील या मॅचच्या दरम्यान. कारण जीवदान ज्या ज्या खेळाडूला मिळालंय ना त्या त्या खेळाडूंनी मोठा उपद्रव केलाय. कोण विसरेल तिसारा परेराला. अवघ्या 4 धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल त्याने सोडला होता. ना भूतो ना भविष्यत इतका मोठा इतिहास क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पाहायला मिळाला. अर्थात रोहित शर्माच्या बॅट मधून आल्या होत्या 264 धावा. पुढचा बॉल इथे वेगाने बीट केलं. वेगावरती स्वार होऊन प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 7.50च्या सरासरीने ही धावफलक पाहायला मिळते. 63चा पाठलाग अर्थात अजूनही 48ची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायची आहे. 16च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. एक मधुर संगीत ऐकूयात. वरती ना खेळाडूंनाही तितकीशी शक्कल लढवायला अक्कल लागते. हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फेकी अचूक. क्या बात है. छोटा पॅकेट बडा धमाका डीप मध्ये पाहायला मिळतोय. ओमकार त्या ठिकाणावरती आहे. त्याचा जो आर्म आहे ना, त्याचे जे शोल्डर्स आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहेत. किंबहुना आपण त्याच्याकडून पाहिलेले थ्रो सातत्याने जर का पाहिले ना तर नेहमीच तो कटिबद्ध राहिलाय.
वेगाने थ्रो करण्यासाठी इथे हलक्या हाताने स्टीअर केलं, स्ट्राईक रोटेट केली आहे. यावेळेला स्ट्राईक एंडवरती होता फलंदाज, अर्थात आपण पाहिलं रोहितला धाव मिळते. एक संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती 17. पुढचा बॉल आडव्या बाटने स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल, झेल निसटला. इथे दुसरं जीवदान मिळतंय फलंदाजांना. काय घडतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये? आपण नेहमीच म्हणतो की मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. हरिवंशरायजी बच्चन यांची कविता आठवली. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेग चिडून घेतला, डॉट बॉल आला. प्रत्येक बॉल इथे वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची भूमिका सातत्याने प्रतीकने पाहायला मिळाली आहे. डावखुऱ्या त्याचा तो गोलंदाज आहे. अगदी मॅचच्या आधी, अर्थात या पूर्वार्धाच्या आधी तो तयारी करत होता. त्याला ठाऊक होतं की आपल्याला 2 षटकं हाताळायची आहेत. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी ही गोलंदाजी. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. इथे रोहित होईल तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. खेळाडू बाद होतोय. इथे आपण पाहतोय तो चौथा धावसंख्या धाव फलकावरती आहे ती 18 धाव फलकावरती चौथा खेळाडू बाद झाला. 63चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती अनेक विक्रम, अनेक घडामोडी घडत असताना आणि त्या बिघडतानाही आपण पाहतो. विशेष करून ना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शैलेजी सोनकर आणि त्याच वेळेला निलेशजी सोनकर यांचे आभार मानत असताना आवर्जून शैलेश सोनकर यांचे आभार यासाठी मानू की आम्ही याही वर्षी आमच्या सोबत स्वतः अण्णा उपस्थित आहे. पीयूबीला गेल्यानंतर अण्णांची गाठभेट नेहमीच होत असते आणि त्यांची उपस्थिती आवर्जून आहे. हा फटका लॉंग ऑफला खेळलाय. व्यासपीठावरची प्रत्येक जिम्मेदारी जर का तुम्हाला अगदी लिलया पार पाडायची असेल ना तर त्यासाठी एकच व्यक्तीचं नाव आहे, ते अण्णा, आणि ते आज आमच्या सोबत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. या षटकामध्ये जास्त काही घडलं नाही. धावा आल्या ते 4. जास्तीत जास्त आपण पाहतोय ना 19 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी 63 धावसंख्येचा पाठलाग, अर्थात अजून इथूनही बनवायच्या त्या 44 धावा. 12 बॉल 44 ची आवश्यकता. मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज सुरेश उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय की काय? काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जिथे खेळाडू होईल तो इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजय बॅक टू द पॅव्हेलियन. ने इथे प्रत्येकाला सांगितलं, अभी देखे कहां है जलवे तुमने हमारी उड़ान के, अभी देखे कहां है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. समोरच्या बाजूला कोण आहे ना हे बघून घाबरणारे वेगळे असतील, परंतु आम्ही घाबरणारे नाही आहोत आणि आज आम्ही चांगलं प्रदर्शन करणार. सोनार संघाच्या कर्णधारांनीच आधी म्हणाला होता. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ना सचिन येतोय चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक 6 बाद.
बाद झालाय. बहारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक हरुंदरी खेळाडू आहे. प्रवीणजी यांनी सातत्याने प्रवीण सरांनी या खेळाडूचा उल्लेख केला की 2 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतलाय. अर्थात एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. लोअर फुलटो चेंडू उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय किंवा अगदी सुरुवातीच्या जीवनामध्ये ना, म्हणजे बालपणीमध्ये यांनी रगोरी कमी खेळलेली असावी. आपण हिंदी समालोचकांना नेहमीच म्हणताना ऐकलंय की कंचे कम खेळले थे इसने, आणि म्हणून की काय इथे नेम लागलेला नाहीये. परंतु गावाकडे आंबा कमी पाडले असतील असंच म्हणता येईल. धावा मिळतील त्या धाव फलकावरती 20 आहेत. 63चा पाठलाग चालू आहे. हाफ ट्रॅक करत होता, बॅकफुटला येत असताना ऑन साइडला पंच केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र धाव मिळत असताना पाहायला मिळते केवळ एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती जास्त काही नाहीये. इथून आपण पाहिलं ना तर आवश्यकता अजूनही असणाऱ्या 63चा पाठलाग करत असताना जिथे 42 धाव संख्येची या मॅचच्या दरम्यान. हा फटका इथे फसला. यष्टांचा वेध घेतलाय चेंडूने. फर्निचर डिस्ट्रॉयड. खेळाडू क्रमांक बाद होईल. संघाला बसेल तो धक्का क्रमांक 7. डेफिनेटली हिट. प्रवीण सर विजय सेल्स मध्ये गेलो होतो आणि विजय सेल्स मध्ये 26 जानेवारीचा सेल्स लागला होता. अर्थात प्रत्येकाला सुवर्ण संधी होती की शॉपिंग करू शकत होतो. आज हाटलोट संघ म्हणतोय की आज सेल लागलाय. प्रत्येकाला संधी आहे. सर्वांनी बॅटिंग करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात. विनोदाच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा बाजूला सरूयात. धावा आहेत धाव फलकावरती त्या पाहायला मिळत आहेत. केवळ धावा धाव फलकावरती आहेत त्या 21. हा फटका इथे पुन्हा एकदा फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, परंतु झेल इथे निसटलाय. धावा मिळत आहेत त्या 2. 7 खेळाडू बाद झालेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो सर्वांना संधी मिळणार फलंदाजीची, कारण 63चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 4थं षटक आलंय संपुष्टात. धावा आहेत त्या धाव फलकावरती 23. अजूनही इथून आवश्यकता आहे 63चा पाठलाग करत असताना विजयासाठी 40 धाव संख्येची. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, मधुर संगीत ऐकूयात आणि तदनंतर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे वळू. हा बॉल 40 ची आवश्यकता या मॅच मध्ये किंबहुना या स्पर्धेमध्ये किंबहुना आजच्या दिवशी 6 बॉल 40 धावा बनताना पाहिल्या गेलेल्या आहेत. या मॅच मध्ये तितक्याच्या धावा बनतील का? कहीं जीत का बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी भी किताब बाकी है. या मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. 6 बॉल 39 ची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 40 बनताना मी याच क्रीडांगणावरती पाहिल्यात, तेही आजच्याच दिवशी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. इथे हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. गुडलेन स्पॉट मधून राईज झाला चेंडू. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. क्रिश या शेवटच्या षटकाच्या दरम्यान. आता मात्र 5 बॉल मध्ये 39 ची आवश्यकता. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅचिंग प्रॅक्टिस. खेळाडू क्रमांक 8 बाद. केला ना प्रवीण सर, त्यावेळेला मला एक समर्पक उत्तर असं मिळालं ना निखिल जाधवचं. तो म्हणाला की मी खुल्या गटाला जास्त प्राधान्य देत नाही, मी माझ्या नावाला जास्त प्राधान्य देत नाही, मी माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला किंबहुना माझ्या जिल्ह्याचं क्रिकेट खेळण्यासाठी मी नेहमीच प्राधान्य देतो. आणि त्याचं समर्पक उत्तर हे नेहमीच आज आदर्श मानता येईल की एका
उत्कृष्ट खेळाडूने आज आपल्या संघाच्या प्रती आपल्या गावाच्या प्रतीची आपली भावना इथे बोलून दाखवली आणि आवर्जून आदिशक्ती चषकावरती त्याचं इतकं प्रेम आहे ना, त्याने म्हटलंय की ही स्पर्धा मला आवर्जून खेळायची होती आणि त्याचीच मी वाट पाहत होतो. मैदानाच्या आतमध्ये वळूया गोलंदाज क्रिश. हाफ ट्रॅकर बॅटला इथे प्लेड ऑन झालाय. खेळाडू क्रमांक 9 बाद शेवटची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये असेल. चेंडू मात्र धावफलकावरती धाव आहेत त्या 24-63 चा पाठलाग चालू आहे.